बाबासाहेबांचा अवमान केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांविरोधात ठाण्यासह नागपुरात आंदोलन, महायुतीकडून आव्हाडांविरोधात घोषणाबाजी। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, मंत्री शंभूराज देसाईंविरोधात केलेल्या वक्तव्यावरून पाठवण्यात येणार नोटीस। विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच कायम, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपचा दावा। पुणे अपघात प्रकरणातील पोर्शे कारची तात्पुरती नोंदणी सुद्धा अखेर रद्द, पुणे आरटीओकडून चौकशी प्रक्रियेनंतर कारवाई। पुणे अपघात प्रकरणाचा तपास योग्यरित्या सुरू, कुणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक होणार असल्याची सूत्रांची माहिती, वडील आजोबांनंतर आई सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात, पोलिसांकडून शिवानी अग्रवालचा शोध सुरू। सापळे समितीचा चौकशी अहवाल न्यूज18 लोकमतच्या हाती, प्रकरण बेजबाबदारपणे हाताळल्याचा डीन काळेंवर ठपका, तर काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवलं। काँग्रेसनंतर आता शरद पवारांचा पक्षही करणार विदर्भात दुष्काळग्रस्त भागाचे दौरे, जयंत पाटील आणि अनिल देशमुखांसह इतरही नेते करणार दौरा। राज्यातली आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता, दुष्काळ आणि अवकाळी पावसाबाबत निवडणूक आयोगाची सरकारी यंत्रणांसोबत बैठक।